तर काल होती नागपंचमी. इथून झाली आपल्या सणांची सुरुवात. सर्वात पहिला सण आला तो म्हणजे नागपंचमी. इथे मी सिंपलच अशी नागाची पूजा करून घेतली. घरच्या पण देवाची पूजा केली. नंतर लागले स्वयंपाकाला. भाजी बनवून घेतली. सिंपलच आलूची भाजी बनवली. प्रसादासाठी शिरा भाजला. आणि आमच्या इथं ना नागपंचमीला तवा ठेवत नाही, त्यामुळे मला सिंपल त्याच्या पुऱ्या सुद्धा काढल्या, म्हणजे पुऱ्या, आलूची भाजी आणि प्रसादासाठी शिरा. इथं माझा सर्व स्वयंपाक बनवून रेडी झाला होता, त्यामुळे लगेच मी देवाला नैवेद्य दाखवला. मी दर्शन केलं. नंतर माझ्या बेटूचं पण दर्शन करून घेतलं. कानाची ही पहिली नागपंचमी आहे, त्यामुळे तो खूप जास्त एक्साइट होता. त्याला टिक्का लावला आणि आम्हाला टिक्का लावणं खूप जास्त आवडतं. इथं मी देवाला नैवेद्य वगैरे दाखवून दिला आणि बाहेर जाऊन बघते ना, तो खूप जास्त आभाळ आलं होतं. एवढं गच्च आभाळ पडलं होतं आणि अंधार पण खूप जास्त पडला होता. वरती माझे कपडे वाळत घातलेले होते, त्यामुळे कानाला घेऊन वरती गेली आणि कपडे काढत होते. आता मी इथं कपडे काढत होते आणि माझा काना जाऊन होता पायरीमध्ये. असं वाटते पडतो की काय, त्यामुळे मी त्याला आवाज देत होती, पण तो काही यायला तयार नव्हता. मग मी पटापट कपडे काढले आणि लगेच खाली निघाले. आणि मी खाली गेल्यावरच एवढा धो पाऊस आला. आज आहे नागपंचमी आणि पाऊस येणार नाही असं तो होणारच नाही. छान असा पाऊस आला. घरात आलो. कानाची मस्ती बघा.